नमस्कार मित्रांनो, मी किरण बारशे. माझ्या या हायटेक मराठी बाणा या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत वेगळा विषय घेऊन आपणासमोर आलो आहोत. हा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. नागपुरात एक कुटुंब राहायचं. बाबा रमेशराव बँकेत मॅनेजर. वयाच्या 60व्या वर्षी ते निवृत्त झाले. खूप शुभेच्छा. पेन्शन हा पेन्शनचा चेक तुमच्या पुढील प्रवासासाठी. सकाळी तुम्हा पेपर, सर्वांचं खूप खूप आभार. संध्याकाळी क्लब, रविवारी टीव्ही. आयुष्य सेट झालं. आई सावित्री, वय 57, नोकरी नाही, पगार नाही, रजा नाही, सुट्टी नाही, पेन्शन तर नाहीच नाही. आई सकाळी 5ला उठायची, रात्री 11ला झोपायची. ड्युटी होती हाऊसवाईफची, पण काम होतं हाऊस सीईओचं. मुलगा अमेरिकेत, मुलगी लग्न होऊन पुण्याला गेली. घरात फक्त दोघच, पण आईचं काम तेवढंच. निवृत्तीनंतर 2 वर्षांनी बाबांना हार्ट अटॅक आला. हॉस्पिटल. आईनं संपूर्ण रात्री जागून काढले आणि त्यांची सेवा केली. बाबा घरी आले. डॉक्टर म्हणाले, आता पूर्ण आराम, काम नको. बाबा आराम करू लागले. पण आई पुन्हा आईचं रुटीन तेच. सकाळी 5 वाजता उठली. सकाळी 6ला बाबांसाठी गव्हाचं चीक, हे घ्या. पथ्याचं जेवण, पथ्याचं पोळे, जेवण आहे, तपास, वेळेवर खाल्लं पाहिजे. दुपारी जास्त भाजी, तेलकट नाही खायचं आता. चपाती, संध्याकाळी फळ, चला, रात्री आता ही खिचडी. गोळी घ्या. बघू. अगं तू पण आराम कर ना. आता आपण दोघेही निवृत्त. आई हसायची, अहो तुम्ही बँकेतून निवृत्त झाला आहे, मी आई कोणातून कधीच निवृत्त होणार. त्याला पोरगं पुरणपोळी अमेरिकेत खूप आहे, आवडते. पण त्याची कधीतरी आवडती तो पुरणपोळी येईल आणि मी नक्की आजही खाईल. करते. फ्रीज मध्ये ठेवते. वाटतं कधीतरी तो येईल आणि त्याच्या आवडीची पुरणपोळी ते. पोरगी रोज फोन करते, आई त्रास नको करून घेऊ. पण तिच्या बाळणपणात आईनेच खिचडी शिजवली. आजारी आहात, तुमची औषधी कोण देणार. आईची ड्युटी मरेपर्यंत असते हो. तिला VRS नाही मिळाला. 20 वर्षानंतर बाबांचा 80वा वाढदिवस. बाबा 80 वर्षाचे झाले. पेन्शन चालू, तब्येत ठणठणीत. पेन्शन मध्ये सुद्धा वाढ झाली. 80 वर्षानंतर पेन्शन मध्ये मोठी वाढ होते. आई आता 77 वर्ष. कंबर वाकली, गुडघे दुखतात, डोळ्याला कमी दिसतं, पण सकाळी 5ला उठतेच. बाबांच्या वाढदिवसाला मुलगा अमेरिकेहून आला, मुलगी पुण्याहून आली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मोठी बाबा. पार्टी, बाबा, तुम्ही केक, नेहमी फुगे, असेच हसत फोटो. खूप खूप आशीर्वाद. सगळे म्हणाले, आम्हाला तुमचा बाबा अभिमान आहे. आणि तुम्ही 80व्या वर्षात सुद्धा कसे तरुण दिसता. बाबा हसले. सगळे तुमच्या आईला. तिनं मला जपलं. जेवणाची वेळ झाली. टेबलावर 12 पदार्थ. आई तू केटरर लावला होता का, एवढं कसं केलंस. आई हळूच म्हणाली, नाही रे, रात्री 2 वाजता उठले आणि उठून हे सर्व केलं. तुम्ही 5 वर्षांना आलात ना, वाटलं तुमच्या आवडीचं बनवावं आणि तुम्हाला खाऊ घालावं. तेवढ्यात आई चक्कर येऊन पडली. आईला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. ICU मध्ये दाखल करण्यात. डॉक्टर म्हणाले, अतिश्रम, शरीर थकलंय, या वयात हा जास्त ताण झालाय, हार्ट वीक आहे. बाबा ICU बाहेर बसले आणि रडत म्हणाले, डॉक्टर मला घ्या, तिला सोडा. मी निवृत्त आहे, तिची ड्युटी अजून संपली नाही. मुलगा बाबांचा हात हातात धरून म्हणाला,
बाबा बाबा तुम्ही मी 60व्या वर्षी वर्षापासून सर्व पेन्शन कामातून सुटका घेऊन घ्यायला सुरुवात पेन्शन केली. घेण्यास सुरुवात केली. आई वय आज 77 78व्या वर्षी परंतु सुद्धा तिची ड्युटी सुरूच ड्युटी करत आहे. खरंय तिची नोकरी संपलेली नाही. पगार शून्य, ओव्हर टाइम 24 तास. आणि आजही ती रिझाईन करत नाही, कारण आई या पोस्टला रिझाईन नाही. 2 दिवसांना आई गेली. जाताना आई बाबांचा हात हातात घेऊन म्हणाली, अहो मी जाते, पण काळजी करू नका. फ्रीजमध्ये 8 दिवसांची भाजी करून ठेवली. चपात्या डब्यात आहे. सगळ्या गोळ्या कपाटात क्रमानं लावून ठेवल्या. चिठ्ठी लिहून ठेवली. मुलाला आवडणाऱ्या शंकरपाळ्या करून ठेवल्या आहे. तो डब्बा त्याला न्यायला सांग. आणि हो, रोज तुळशीला पाणी द्यायला विसरू नका, कारण त्यानंतर तुळशीला पाणी मी टाकू नाही शकत. बाबा हमसून हमसून रडले. "अगं, तू गेल्यावर मी काय करणार? मी तर काहीच करू शकणार नाही, कारण तू मला काहीच करू दिलं." आई डोळे मिटत म्हणाले, तुम्ही काही करू नका. फक्त आठवण ठेवा की तुमच्या बायकोला निवृत्ती मिळाली नाही. तिने संसार नावाची सरकारी नोकरी केली होती, जिथे फक्त डेथ हाच रिटायरमेंटचा दिवस असतो. आई गेली, पण फ्रीज 8 दिवस भरलेला होता. बाबांनी पहिल्यांदा पोळपाट हातात घेतला आणि पहिली पोळी जळाली. हाताला प्रचंड चटके लागले. आणि हे होत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागले. अरे, 78 वर्ष ही बाई जळत होती, पण आम्हाला गरम पोळी देत होती. बाबा निवृत्त होता, आई विसर्जित होते. मुलांना पेन्शन, गौरव समारंभ, शाल श्रीफळ मिळतं. आईला काय मिळतं? दिवसभर रिकामीच असते तू. निवृत्तीनंतर बाबांचं काम संपतं. आईचं काम दुप्पट होतं. नवऱ्याची सेवा आणि रथ. आईला पगार नसतो म्हणून किंमत नसते. जर आईच्या 24 तासाचा पगार मोजला तर महिना 1,00,000 नक्कीच होईल. कुक 15,000, मोलकरीण 8,000, नर्स 25,000, टीचर 50,000, मॅनेजर 1,00,000. आई, पण आपण तिला फुकट समजतो. आपण आयुष्यभर खोटं बोलत असतो. माझी आई काहीच करत नाही. सगळ्यात मोठं खोटं, ती सकाळी उठून तुमचा डब्बा करते म्हणून तुम्ही ऑफिसला जाता, शाळेत जाता. शाळेत ती गोळ्या देते म्हणून तुम्ही 80 वर्ष जगता. ती दिसत नाही, पण तिच्यामुळं घर चालतं. वीज दिसत नाही, पण वीज गेल्यावर कळतं. आईला रजा हवी असते, पेन्शन नाही. आईला महिन्यातून किमान 1 दिवस रजा द्या. तिला म्हणा, आज तू झोप, जेवण मी करतो. ती 40 वर्ष तुमच्यासाठी राबते. तुम्ही 1 दिवस तिच्यासाठी राबा. तिला निवृत्ती तुम्हीच देऊ शकता. तेव्हा आपण सर्वांनी आपल्या घरी असणाऱ्या सर्व आईंना, सर्व आयांना सन्मान द्या आणि निवृत्ती सुद्धा द्या. माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास इतरांना शेअर करावा. आणि हो, माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा अशाच भावनिक विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.